वसा जनसेवेचा। लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी, लोप पावणारी शारता आणि जलमय झालेली मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, नाहीतर समृद्धी हायवे जाम करू, असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक, वन्यजीव विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्री, प्रधानमंत्री, डायरेक्टर जनरल NSI दिल्ली व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांना दिला आहे। विस्तृत बातमी अशी की लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। सरोवराची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप म्हणजे शारता आणि विमलता नष्ट होत आहे। पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आला आहे। पाण्याची शारता TDS 6000 वरून 400 वर आला आहे, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत। भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही। यामुळे शहराची आर्थिक गडी बिघडू शकते। पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूची कुलदेवी आई कमळजा माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबनशाह वली यांचे 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ स्वरूप बिघडले आहे। याकरिता सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत म्हणजे धारतीर्थ रामगया काठावरच अडून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे। शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजेच STP कार्यान्वित करावा। याकरिता पुरातत्व विभाग, ASI, वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपासण्यासाठी तातडीने नियोजन करावे। याकरिता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना म्हणजेच मास्टर प्लॅन तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी श्री किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र श्री शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली श्री युद्धबीर सिंग रावत, सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार गजेंद्र सिंग शेखावत, प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट फ्रान्सचे श्री खालिद एल अनानी यांना ईमेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेला आहे। त्याचबरोबर येत्या 15 दिवसात या विषयावर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आपला प्राचीन धार्मिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी स्थानिक जनता व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग जाम, धरणे, जलसमाधीसारखे आंदोलन करण्यास प्रवृत्त होईल, असा इशारा शिवसेना उबाटाचे जिल्हा संघटक, राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉक्टर गोपाल बच्छिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे। या प्रसंगी सुधन अंभोरे सर, विनायक गोपालराव मापारी, श्रीकांत मादणकर, एकपाल कुरेशी, ओवेसी कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, योगेश भुक्कण, ज्ञानेश्वर दूधमोगरे, सादिक शेख, विजय घोडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। हे 5 निवेदनं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब, त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को जे फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते। या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी, अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आले आणि नुसतं मंदिरच नाही साहेब, तिथे एक गैबनशाह चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे, त्यांची कबर आहे, ती कबर सुद्धा उद्याला नेस्तनाबूद होण्याच्या मार्गावर आहे। तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की 15 दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग, लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रोखूत आम्ही आणि त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भवेल तो प्रशासनाच्या
हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल. सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.